बीडमध्ये आता. आणि हा काय करतो, सिव्हिल सर्व्हिसमॅन आहे. सिव्हिल सर्व्हिसमॅन असताना देखील तो एक शासकीय अधिकारी आहे, इंजिनियर आहे. आणि तो काय करतो, स्वतःच्याच कंपनीवर टेंडर घेतो. मागणी अशी आहे की किरणराव सुधाकरराव देशमुख हा स्थापत्य अभियंता नगर परिषद बीडमध्ये सध्या कार्यरत आहे. आणि या अगोदर देखील पाटोदा नगरपंचायत, शिरूर नगरपंचायत, आष्टी नगरपंचायत या नगरपंचायतीमध्ये देखील ते अभियंता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्या कामामधून त्यांनी भामेश्वर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्वतःच्या नावे असणाऱ्या कंपनीवर टेंडर घेऊन स्वतः इंजिनियर असताना स्वतःच कामे केलेली आहे. म्हणजे मी तर म्हणतो देशातली पहिलीच घटना अशी असेल की स्वतः स्वतःची कंपनी, स्वतःच शासकीय इंजिनियर आणि स्वतःच्याच कंपनीला आपण स्वतः टेंडर घ्यायचं आणि स्वतः कामं करायचे. आणि जे जी कामं घेतलेले आहेत त्याच्यामधून जवळजवळ 80% पुढं भ्रष्टाचार आहे. आणि मग जर किरण देशमुख हे जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करत असतील तर यांच्यावर प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही आहे. आणि आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा मंत्रालयामध्ये देखील वारंवार तक्रारी देतोय, मागणी करतोय, यांची चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र दखल कोणीही घेत नाही. म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण करतोय. आणि उपोषणातून माझी अशी मागणी आहे की हे जे बॅनर लावलेलं आहे त्याच्यामध्ये सेक्शन सहित मी तक्रारीमध्ये दिलेलं आहे की या सेक्शनप्रमाणे अशा पद्धतीनं कार्यवाही केली पाहिजे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस प्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीनं खाजगी कंपनीमध्ये सदस्य असता कामा नये किंवा स्वतःची खाजगी कॉन्ट्रॅक्ट असता कामा नये आणि ते कॉन्ट्रॅक्ट चालवता कामा नये. मात्र ह्या सगळ्या गोष्टी शासनाला दुर्लक्षित करून पैसा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कमवण्याच्या उद्देशाने केलेला प्रकार आहे हा. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जागृत करण्यासाठी आणि त्यांना हे तक्रार देतोय की ह्या पद्धतीनं जे काम तुमचे जे प्रशासकीय अधिकारी असतील ते करतायत, यांच्यावर कारवाई कोण करणार आहे, मात्र दखल घ्यायला कोणीही तयार नाही. जर न्याय नाही मिळाला तर पुढची काय भूमिका असणार? न्याय जर नाही मिळाला तर येत्या 2 तारखेला अजितदादा पवार साहेब बीडमध्ये पालकमंत्री म्हणून येत आहेत. त्यांच्या ताफ्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आत्मदहन करणार आहे. एक पालकमंत्री म्हणून अजितदादाची काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीचं त्यांचं काम आहे असं काय वाटतं? अजितदादांचं जसं बारामतीकडे लक्ष असतं, पुण्याकडे लक्ष असतं, तसं बीड जिल्ह्यावरती लक्ष नाहीये. ते येतात, भेटतात आणि तसंच निघून जातात. आणि इथले अधिकारी जे आहेत तर हे पूर्ववतपणे यांच्या मनमानीचा कारभार तशाच पद्धतीने चालवतात. त्यामुळं अजितदादांचं कुठलंही या ठिकाणी दबदबा नाही किंवा यांच्याकडं लक्ष नाहीये. आणि प्रशासन जसं करायचं त्याच पद्धतीने कामं करते. अजितदादाच्या जीवावर इथले प्रशासनातील अधिकारी मुजोरी करतात का असं वाटतंय का? 100% अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि अजितदादाला तर कदाचित आम्हाला तर असं वाटतं की अजितदादाला हिथून काय माव्याचा जातोय का, की एवढे शांत आहेत ते, एवढ्या तक्रारी येत असताना देखील कुठलीही अधिकाऱ्यावर कारवाई करत नाहीत. मग आम्हाला शंका उपस्थित होती की अजितदादा देखील याच्यामध्ये सामील आहेत का. तर याची दखल अजितदादांनी घेतली पाहिजे, तेव्हा आमचं समाधान होईल.